नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि बऱ्याच दिवसांपासून मित्रांनो, आपले जे काही रेग्युलर चालू घडामोडींचे लेक्चर होत होते ते काय आपल्याला घेणं शक्य होत नव्हतं. मात्र आजच्या या जूनच्या 1 तारखेपासून आता आपण जसं पूर्वी आपली लेक्चर सिरीज कंटिन्यू करायचो त्याप्रमाणे करणार आहोत. तर चला मग वेळ न घालवता आजच्या अर्थात 1 जूनच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. तर पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असणार आहे की नुकतेच 86वा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, LR श्रीहरी हा नुकताच 86व्या क्रमांकाचा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नाव लक्षात ठेवायचं आहे LR श्रीहरी, जो की 86व्या क्रमांकाचा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. तसेच आपल्याला इतर काही महत्त्वाचे मुद्दे या चेस खेळाविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तर जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण असं जर विचारला तर तो भारतीय आहे डी गुकेश. भारताचा पहिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे विश्वनाथ आनंद. भारताची पहिली महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर होती एस विजयालक्ष्मी. आणि जागतिक बुद्धिबळ दिन 20 जुलैला साजरा केला जात असतो. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बुद्धिबळ या खेळाविषयी, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा असा प्रश्न असेल नियुक्ती संदर्भामधला. तर प्रश्न असेल की नुकतेच नालसाचे कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, न्यायमूर्ती सूर्यकांत हे नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नालसा अर्थात नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी, त्यालाच आपण राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण असं म्हणतो. याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती भूषण गवई हे नालसाचे अध्यक्ष होते. आता मात्र ते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बनल्यामुळे त्यांच्या जागी आता नवीन नालसाचे अध्यक्ष बनले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या नालसाची स्थापना कधी झाली होती 9 नोव्हेंबर 1995 ला. आणि ही एक संविधानिक अशी बॉडी आहे. यासाठी नालसाचा कायदा करण्यात आलेला आहे 1987 चा. तसेच आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. हे जे काही नालसा आहे त्या नालसाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर जे सुप्रीम कोर्टामधील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असतात त्यांना नियुक्त केलं जात असतं. अर्थात जे सरन्यायाधीश असतात त्यानंतरचे जे दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश असतात त्यांना या पदावर नियुक्त केलं जात असतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, पद्मविभूषण आणि पद्मभूषण या भारताच्या सर्वोच्च पुरस्कारांनी या डॉक्टर जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही एक्स्ट्रा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. डॉक्टर जयंत नारळीकर हे भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ. यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झालेला होता. त्यांचं एक प्रसिद्ध असं आत्मचरित्र आहे 4 नगरातले माझे विश्व. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या आत्मचरित्रावर येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. यांनी सर फ्रेड होयल यांच्यासोबत कन्फॉर्मल गुरुत्वाकर्षण सिद्धांत विकसित केला होता. त्यालाच होयल नारळीकर सिद्धांत असं म्हटलं जातं. हे सुद्धा आपण सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे. आणि यांना कोणकोणते पुरस्कार देण्यात आले होते तर ते एकदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पद्मभूषण 1962 साली देण्यात आलेला आहे. कलिंग पुरस्कार 1996 साली. पद्मविभूषण पुरस्कार 2004 साली. महाराष्ट्र भूषण 2010 साली. आणि साहित्य अकादमी पुरस्कार 2014 साली देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. हे पुरस्कार आपल्याला यांच्याविषयी लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर नुकतेच लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत.
ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, के.सी. वेणुगोपाल हे लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी काही एक्स्ट्रा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर लोकलेखा समिती याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत के.सी. वेणुगोपाल. याची नियुक्ती लोकसभा अध्यक्षांद्वारे करण्यात आलेली आहे. याची स्थापना कधी झाली होती तर 1921 साली या लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. याचा उद्देश काय आहे? सार्वजनिक पैशांचा उपयोग सरकार नेमकं कसं करते, कुठे करते हे तपासण्याचं काम हे लोकलेखा समितीचं असतं. यामध्ये एकूण सध्या 22 सदस्य आहेत, जे की लोकसभा आणि राज्यसभेमधील सदस्य असणार आहेत. तर हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या देशात बुद्धिबळ खेळावर बंदी घालण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अफगाणिस्तान या देशामध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्याविषयी एक्स्ट्रा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच अफगाणिस्तान या देशामध्ये बुद्धिबळ खेळावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या खेळामुळे सट्टेबाजी वाढत आहे, तसेच इस्लाम या धर्मामध्ये सट्टेबाजी निषिद्ध असल्यामुळे असा निर्णय त्या ठिकाणच्या तालिबान सरकारने घेतलेला आहे. हे आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. या अगोदर सुद्धा तालिबानने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. तसेच त्या देशामध्ये महिलांना बाहेर काम करण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ऑस्ट्रेलिया या देशाने सुद्धा 2024 मध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे. तसेच ब्रिटन या देशाने सुद्धा ट्रान्सजेंडर जे खेळाडू असतात त्या महिला क्रिकेट खेळाडूंना महिला क्रिकेट संघामध्ये खेळण्यास बंदी घातलेली आहे. हे काही मुद्दे एक्स्ट्राचे आपण यासाठी देत असतो कारण अशाच प्रकारचे प्रश्न हे आता परीक्षांमध्ये डीपमध्ये विचारले जात आहेत. म्हणून वरवर अभ्यास न करता आपल्याला सखोल अभ्यास या विषयाचा करणं हे गरजेचं आहे. त्यामुळेच आपण एवढी सारी माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुमचं काम फक्त एकच आहे की रेग्युलर लेक्चर करणं आणि नोट्स बनवणं. आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रकारचं नवनवीन कॉन्टेंट हे आता यापुढे घेऊन येणार आहोत. तर फक्त मन लावून अभ्यास तुम्हाला करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच भारतीय सेनेकडून ऑपरेशन केल्लर कोठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, काश्मीर भागामध्ये भारतीय सेनेकडून राबवण्यात आलेलं हे ऑपरेशन केल्लर आहे. त्याविषयी काही अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर ऑपरेशनचं नाव आहे केल्लर. नुकतंच आपण जर बघितलं 13 मेला भारतीय सेनेने दक्षिण काश्मीर जो भाग आहे त्या ठिकाणी दाट जंगलांमध्ये जे आतंकवादी असतात त्यांचा खात्मा करण्यासाठीचं हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं. तर हे ऑपरेशन महत्त्वाचं आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे ऑपरेशन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ऑपरेशन सर्वशक्ती जम्मू आणि काश्मीरमधील आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे राबवण्यात आलेलं होतं. ऑपरेशन इंद्रावती जे हैती दहशतवादी आहेत त्यांच्यापासून भारतीयांना सुरक्षित करण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. ते नावं आपल्याला ऑपरेशनचे लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, विश्व खाद्य पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मारियांगेला हुंगरिया असं त्यांचं नाव आहे. त्यांना 2025 सालचा विश्व खाद्य पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. विश्व खाद्य पुरस्कार अर्थात वर्ल्ड फूड प्राइज याच्या विजेता ठरले आहेत मारियांगेला हुंगरिया, ज्या की ब्राझील या देशाच्या आहेत. या एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. यांना जैविक नायट्रोजन फिक्सेशन मध्ये महत्त्वाचे संशोधन केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या संशोधनामुळे केमिकल फर्टिलायझर शिवाय पिकांचे उत्पादन घेणं शक्य होणार आहे. तर यामुळेच हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या पुरस्कारालाच कृषी आणि खाद्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच सुबन्ना अय्यप्पन यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, पद्मश्री पुरस्काराने या सुबन्ना अय्यप्पन यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही अधिकची माहिती सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे, कारण हे अतिशय महत्त्वाचे असे व्यक्तिमत्व होते. त्यांचं नुकतंच जे काही शव आहे किंवा डेड बॉडी आहे ती कावेरी जी नदी आहे त्यामध्ये दिसलेले आहे.
तर हे जे डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन आहेत ते ICMR चे प्रमुख होते. ICMR अर्थात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च त्याचे ते प्रमुख होते. ते कृषी आणि मत्स्यपालन वैज्ञानिक होते. यांनी भारताच्या ब्ल्यू रिव्होल्यूशनमध्ये अर्थात नील क्रांतीमध्ये महत्वाचं असं योगदान दिलेलं आहे. म्हणूनच त्यांना 2022 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि अशा एका मोठ्या व्यक्तीचं नुकतंच निधन झालेलं आहे किंवा त्यांचं जी काही डेड बॉडी आहे ती कावेरी नदीमध्ये आढळून आलेली आहे. नेमकं यांच्या मृत्यूचं कारण काय आहे समजलेलं नाही. हे सुद्धा पॉइंट्स आपण यांच्याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या अर्थात मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही घेतलेल्या होत्या त्या घडामोडींचा आपण या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतलेला होता, महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कुठे उभारणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, चौंडी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच UPSC चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अजय कुमार हे UPSC चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणती बनणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, दिल्ली विधानसभा संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली विधानसभा बनणार आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास सुद्धा केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच प्रकाशित माहितीनुसार वित्त वर्ष 2024 मध्ये भारतात सर्वाधिक GST जमा करणारा राज्य कोणता ठरला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आपला महाराष्ट्र राज्य. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या देशाने युनेस्को संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, निकारागुआ. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला मिळालेला विजयाची आठवण म्हणून कोणता दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 8 मे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच वाहन निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 3रा क्रमांक हा वाहन निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये सध्या आलेला आहे. याविषयी सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच प्रकाशित PMO थ्रू द इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, हिमांशु राय या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 12 ते 18 मे दरम्यान संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चाही केलेलीच आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे किती चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करंट अफेअर्सचा करत आहेत. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, रेखा गुप्ता या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय महत्वाचा आणि अतिशय सोपा हा प्रश्न असणार आहे की नुकतेच 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि कृपया करून हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत आपण नोट्स टाकत असतो. तसेच इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास नावाने. त्या ठिकाणी करंट अफेअर्स रिलेटेड आपण महत्त्वपूर्ण असं कंटेंट टाकत असतो. त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.